नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीलाच इथे आजी आईशी गप्पा मारायला आली आहे आणि आईला पण प्रश्न पडतोय की आत्ता रात्रीचं तुझं काय काम आहे माझ्याकडे, म्हणजे अशी एकदम रात्री का आली आहेस असं आई विचारतायत आजीला. आजी म्हणते की आपल्याला दिवसभर गप्पा मारायला मिळत नाहीत ना, आणि आता नानासाहेब पण बाहेरगावी गेलेत, त्यामुळे म्हटलं जरा तुझ्याशी गप्पा मारूया, म्हणून मी तुझ्याबरोबर इथे गप्पा मारायला आली आहे. तू काही झोपणार होतीस का, तू काय करणार आहेस आत्ता असं इथे आजी विचारतात आईला. आई म्हणतात की नाही, आता थोडा वेळ पुस्तक वाचणार होते मी आणि मग नंतर झोपणार होते, पण तू बोलायला आली आहेस तर बोल, असं या दोघींचं इकडे बोलणं चालू आहे. तर इकडे बाहेर हॉलमध्ये ना सारंग इथे फुगे फुगवतोय. ऋषिकेश, जानकी, ओवी बाकी सगळं टेबल सजवतायत, हॅपी बर्थडेचं स्टिकर वगैरे लावतायत. अशी इकडे सगळी त्यांची फुलांच्या रांगोळ्या घालायची वगैरे तयारी चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांनो, तुम्हाला माहिती आहे का ऐश्वर्या कुठे आहे ते? तर जेव्हा आपण इथे बघतो सिरियल आणि कळतं आपल्याला की ऐश्वर्यांना त्या टेबलाखालीच जाऊन बसली आहे, म्हणजे ती झोपली असं ती नाटक करते, पण नंतर ना ती इथे टेबलाखाली येऊन बसते. आणि जेव्हा आपल्याला सारंग इकडे तो फुगा फुगवतो आणि एकदम फुगा फाटकन फुटून जातो सारंगकडनं, त्यावेळेला ऐश्वर्या दचकताना इथे दाखवली आणि तेव्हा ती आपल्याला कळतं की इथे ती टेबलखाली बसून राहिली. मजाच वाटली मला सुद्धा ही टेबलखाली बसून राहिली ते. आणि आता डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे, सगळ्यांचं डेकोरेशन खूप छान झालं आहे बरं का. आणि तेवढ्यात ओवी म्हणते की ही सगळी आयडिया आहे ना ती आईची आहे. आणि मग त्याच्यानंतर ऋषिकेश इथे जानकीला विचारतो की ते हॅपी बर्थडेचं जे काही स्टिकर आहे ते मी व्यवस्थित लावलं आहे का. तर जानकी म्हणते की तुम्ही लावलं आहे ना, मग चांगलंच झालं असेल. आणि आता इकडे आजी बोलता बोलता आईना काय म्हणते की तू ना भेदभाव करतेस. आता आईना कळत नाही की नेमकं कशाबद्दल बोलतायत त्या. तर आजी म्हणते की तू ना जानकीला डोक्यावर चढवून ठेवलं आहेस आणि ऐश्वर्याला आपली पाय पुसण्याची जागा दिलीस तू, असं म्हणून त्या ना इकडे आजी आईशी बोलत असतात आणि विष पेरण्याचा प्रयत्न करत असतात, पण तो काही प्लॅन त्यांचा सक्सेसफुल होत नाही. कारण लगेच इथे आई म्हणतात की तू काहीही बोलू नकोस. तर आजी म्हणतात नाही, मी बोलते ते बरोबर बोलते, तिला स्वाभिमान मिळतो आणि ऐश्वर्याला कायम अपमान मिळतो. मग आई म्हणते की मी तसं काहीही करत नाही, तसं अजिबात वागत नाही, माझ्यासाठी माझ्या दोन्ही सुना सारख्याच आहेत. आणि तुला ऐश्वर्याला जर असं वाटत असेल ना की मी भेदभाव करते वगैरे, तर चल आत्ताच्या आत्ता आपण ऐश्वर्याला इथे बोलवून घेऊया, म्हणजे तुझ्या पण मनाचं समाधान होईल आणि माझ्या पण मनाचं समाधान होईल. असं म्हटल्यानंतर आजी आता तत्पप्पा करतात, कारण बाहेर पाठवायचं नाही आहे ना. मग आजी म्हणतात बरं ती आता झोपली असेल, नको ती गोळी घेऊन झोपली, तिचं डोकं दुखतंय वगैरे इथं आजी सांगतात. आणि त्यामुळे इथे आई पण गप्प बसून राहतात आणि नंतर म्हणतात की तुझ्या मनात जे काही आहे ते चुकीचं आहे आणि तुला काही हवं आहे का वगैरे असं आजी विचारत असतात. मग आईला संशय येतो की असं आजी का विचारते सारखं सारखं. तर नाही, नानासाहेबांनी सांगून गेलेत ना की तुझी काळजी घे, तुला काय हवं नको ते बघ, बरं तू आता काय करणार आहेस. तर आई म्हणतात की नाही, मी आता पुस्तक वाचते आणि तू पण गप्प इथे बसून राहा, शांतपणे नामस्मरण कर तू सुद्धा, म्हणजे तुझ्या डोक्यात जे काही विचार आहेत ना ते इथे निघून जातील. असं इथे त्या दोघींचं इथे बोलणं चालू असतं. मजा वाटते, कारण आजी इथे बोलताना ना म्हणजे तिला धड थांबवायला पण येत नाही आहे आईला आजींना, आणि इकडे काय बोलायचं ते सुचत पण नाही आहे. त्यामुळे आजींची गडबड चालू आहे आणि नानासाहेबांचं नाव घेऊन त्या इथे थांबवत आहेत सुमित्राईंना. ऋषिकेश, जानकी किंवा सारंगचं नाव घेतलं तर थांबू शकणार नाही, म्हणून त्या इथे हळूहळू नानासाहेबांचं नाव घेऊन इथे थांबवत आहेत. आणि इकडे आता आजी नामस्मरण करत बसल्या आहेत आणि आई पुस्तक वाचत बसल्या आहेत. तर ओवीनं असा तो छान चकमक भरलेला फुगा ओवीनं आणि सारंगनं फुगवून आणला आहे आणि आजी असं की नाही हळूच एक डोळा वाचून श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणतात. एकदा एक डोळा उघडून बघायचा, एकदा दुसरा डोळा उघडून बघायचा, असं चालू असतं. आणि आता इकडे तो चकमक लावलेला जो काही फुगा आहे तो असा वरती छान लावून झाला आणि आता अजून 12ला खूप वेळ आहे, म्हणजे साधारण 11:45 वाजलेत, 15-20 मिनटं आहेत अजून. त्यामुळे आता काय करायचं, तर आपण सगळ्यांनी आता रूममध्ये जाऊन बसूया आणि 12 वाजत आले की मग येऊया, कारण आपण इथे हॉलमध्ये थांबलो तर इथे आईंना जाग येईल आणि आपला आवाज येऊन म्हणजे लवकरच आई बाहेर येतील, कारण आजींचं काय सांगता येत नाही असं त्यांचा विषय चालू आहे बोलणं इकडे. आणि आता सगळे आता लाईट बंद करणार आहेत आणि जाणार आहेत. आता इकडे ऐश्वर्या म्हणते की बरं ठीक आहे, आता तुम्ही जावा इथे आणि मग तुमच्या सरप्राईज प्लॅनची मी कशी माती करते ते बघाच तुम्ही, असं म्हणून आता इथे ऐश्वर्या काहीतरी प्लॅनिंग करते की नेमकं तो चकमक भरलेला फुगा आहे किंवा काय आहे, वाढदिवस तर स्पॉईल करायचं आहे तिला, म्हणून आता ती सगळे जायची वाट बघते. इकडे ऋषिकेशने आता लाईट बंद केला आहे, ऐश्वर्याला इथे टेबलाखालून कळलं आहे की लाईट वगैरे बंद केला आहे. ऋषिकेश एकदा इकडे बघतो आणि इकडे वर जातो, इथे छान हॅपी बर्थडे लिहिलेलं स्टिकर असं लावलेलं आहे ते. आणि आता ऐश्वर्या टेबलाखालून छान अशी बॅटरी घेऊन उठले, मोबाईलची टॉर्च लावून इकडे उठते
ते स्टिकर वगैरे बघते सगळं लावलेलं. हॅपी बर्थडे काय सरप्राईज देणार आहे, मीच तुम्हाला आता सरप्राईज देते असं म्हणते. आणि तिथे जो फुटलेला फुगा असतो बघ अशी सारंगने फुगवताना, तो फुगा तिला दिसतो. तो फुगा ती उचलते आणि ना दार उघडं ठेवून इथे बाहेर येते बरं का, अंगणामध्ये येते. आता ही काय करते हे आपल्याला बघत राहायला मजा येईल बघा प्रेक्षकांनो. एक तर ती बाहेर येते, दार पण लावत येण्यातही ते म्हणते ती ह्या फुग्यात ना मी आता माती भरते आणि हा फुगा त्या चकमकीच्या फुग्याजवळ लावते, म्हणजे जेव्हा तो फुगा फोडतील तेव्हा ती सगळी माती त्या आईंच्या अंगावर पडेल आणि मग सेलिब्रेशन होऊन जाईल असा ती इथे विचार करते. आणि ते त्या फुग्यामध्ये ना माती भरते बरं का. आणि प्रेक्षकांनो तुम्ही बघत राहा, पुढे ना मज्जाच घडणार आहे. ऐश्वर्याचं माती भरायचं काम चालू आहे, तर इकडे सारंग, ओवी, ऋषिकेश आणि जानकी छान अशी पोज देऊन बसलेत की आता 12 कधी वाजतात वाट बघत. आणि तेवढ्यात आपला सारंग बसल्या बसल्या डुलकी काढतो आणि डुबुक्कन खाली जमिनीवर पडतो आणि सगळे त्याला हसायला लागतात. आणि उठल्यावर हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. मग ओवी येते आणि म्हणते अरे सारंग काका अजून आईचा वाढदिवस व्हायचा आहे, आजीचा 12 वाजायच्यात अजून, आणि तू बसल्या बसल्यास काय झोपून गेलायस असं म्हणून इथे सगळी त्याची चेष्टा करतात. आणि सारंग म्हणतो नाही AC ची गार हवा येत होती ना म्हणून मी इथे जागा म्हणजे डुलकी आली मला, पण मी फ्रेश आहे हां एकदम. जानकी म्हणते हो दिसते ना तुम्ही किती फ्रेश आहात ते. आता तुम्ही तोंडावर पाणी मारून घ्या, 12ला 5 मिनटं कमी आहेत. आजींना पण जागरण सहन होत नाही, त्यामुळे मी बघून येते चुकून आजीच आईला गप्पा मारत बसता बसता आजीच झोपते का नाही ते असं म्हणून, आणि तुम्ही गेल्यावर तुम्ही 2 मिनिटांनी खाली या असं सगळं सांगते. आणि आता इकडे ऐश्वर्याचा फुगा भरून झाला आहे बरं का. आणि तेवढ्यात इकडे ऐश्वर्याच्या पाठीमागे कोणीतरी आलं आहे, म्हणजेच आजीनं ऐश्वर्याच्या खांद्यावर हात ठेवला आहे आणि ऐश्वर्या दचकली एकदम आणि तिच्याच हातातनं तो फुगा फुटलाय. आणि ती जी माती आईंच्या तोंडावर पाडायची होती ती आजीच्या आणि ऐश्वर्याच्या तोंडावर पसरलेली आहे, म्हणजे दुसऱ्यासाठी खड्डा खोडलाय त्यात स्वतःच पडलेत, कारण हा मोठा खड्डा खोडला गेलाय बरं का. कारण आता दार उघडं राहिलंय, त्यामुळे जानकी म्हणते रात्रीच्या वेळी हॉलचं दार कोणी उघडं ठेवलं, गुलाबदादा गुलाबदादा असं म्हणून जानकी हाका मारत असते, पण गुलाबदादांचे काय 1 नाही 2 नाही ओळ येत नाही. म्हणून जानकी इथे ना दरवाजा लावून घेते बरं का प्रेक्षकांनो. आणि इकडे आता ऐश्वर्या आणि आजीची मजा चालू आहे, कारण जानकीनं दरवाजा बंद केला आणि आता ह्या दोघी बाहेर अडकल्या आहेत. आत जायचं तर चेहऱ्यावर दोघींच्या माती आहे, तरीसुद्धा ऐश्वर्या आजीला म्हणत असते की आपण आत जाऊया. आणि मग आत गेल्यानंतर तू काय सांगणार, तर मी तर तू आधी गोळी घेऊन झोपलीस असं सांगितलं आहे, आणि जानकी प्रश्न विचारेल त्या प्रश्नांना तू उत्तरं काय देणार आहेस असं म्हणून आजी ऐश्वर्याला इथे विचारत असतात. तर ऐश्वर्या आजीला ओरडत असते की तुम्ही माझ्या प्लॅनची ना माती करून टाकली आहेत सगळी. आणि इकडे आजी म्हणते तुला काय हौस आलेली रात्रीची माती खेळायची असं म्हणून इकडे दोघींचं तुतू मेमे चालू आहे. आणि इकडे आता सारंग, जानकी, ओवी सगळे आलेले आहेत आणि इकडे विचारतायत जानकीला की तू आईला उठवलंस का. तर जानकी म्हणते की नाही, हॉलचा दरवाजा उघडा राहिला होता म्हणून मी इकडे हॉलचा दरवाजा बंद करायला गेले होते. आणि आता ते म्हणतात की आता 12 वाजलेत तर आपण आईला उठवूया, आजीला उठवूया असं म्हणून इकडे तयार होत आहेत सगळेजण. आणि हळूहळू ना जाऊन दाराला थापा मारतायत जोरजोरात. आणि तेवढ्यात म्हणजे आई झोपत असते आणि ते उठते आणि आता रात्रीचं कोण आलं आहे असं म्हणून विचारते. आता सगळेजणी थापा मारतात आणि लपून बसतात. सारंग एकीकडे लपतोय, ऋषिकेश एकीकडे लपतोय, ओवी एकीकडे लपते, असं सगळ्यांचं इकडे चालू आहे. हळूच मजा करतायत, दारावर जोरदार थापा मारतायत. आणि इकडे ऐश्वर्या बेलचं बटन मारणार असते, तेवढ्यात आजी तिला थांबवते. अगं तू काय करतीयेस, तुझं काय चाललंय, अशा चेहऱ्यानं तू आज जाणार आहेस का असं परत विचारतायत. आणि या दोघींची तुतुमय आणि हे मातीचं भरलेलं तोंड बघून ना खरंच मजा येते बरं का. म्हणजे लिटरली त्यांना आपण ज्याच्यासाठी खड्डा खडतो त्याच्यात स्वतःच पडतो हे आता ऐश्वर्याला कळायला पाहिजे. आणि या प्रसंगातून तरी तिनं शहाणपण घेतलं पाहिजे. पण नाही, आता ऐश्वर्या म्हणते की नको, आता इकडनं जायला नको आपण, तर आपण खिडकीतून जाऊया असं म्हणते. आणि खिडकीत जाते. आता बघूया खिडकीतनं तरी या दोघींना आत जाता येते का. तर आता सारंग इथे वाट बघतोय बरं का, आई कधी बाहेर येते असं म्हणून. तर आई आता उठली आहे, लाईट लावलेत. आणि एवढ्या रात्रीचं कोण मला हाका मारते, कोण दार वाजवते असं म्हणून आई पण आता दार उघडून बाहेर आल्यात. आणि कोण आहे असं विचारतायत आई. आणि आता असं विचारल्यानंतर हळूच ऋषिकेश इथे जातो, एकमेकांना खुणा करतात आणि ऋषिकेश लाईट लावतो. लाईट लावल्यानंतर आई एकदम सगळीकडे बघतात तर फुगे लावलेले, डेकोरेशन केलेलं, खाली रांगोळी, पायात बघतात तर रांगोळी घातलेली आणि त्यावर लिहिलेलं असतं
60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ती अशी फुलांची रांगोळी वगैरे घातल्यावर सगळे ते खुश होतात. आणि मग त्याच्यानंतर आई हॅपी बर्थडे असं म्हणून सगळेजण एकदम तिला त्यांच्या जवळ जातात, शुभेच्छा देतात, विश करतात. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आई, हॅपी बर्थडे टू यू असं म्हणून सगळे इथे शुभेच्छा देतात. आणि इकडे आईंच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपण सुद्धा खुश होऊन जातो बरं का प्रेक्षकांनो. तर इथे हे सगळं तुम्ही केलंय, तरीच मला असा काहीतरी आवाज येत होता, काहीतरी फुटलं ना असं मध्येच त्या विचारतात. तर ओवी म्हणते हो, सारंग काकाचे फुगे फुटत होते असं म्हटल्यानंतर सगळे इथे हसायला लागतात. आणि हे सगळं जानकीने केलं असं म्हणून सगळे परत जानकी वहिनीचे इथे कौतुक करतात बरं का. सारंग सांगतो की हे सगळं जानकी वहिनीने केलं आहे वगैरे, म्हणजे ही आयडिया जी काही आहे ती जानकी वहिनीची. आणि मग नंतर आता केक कापूया वगैरे असं इथे बोलणं चालू असतं दोघांचं. तर इकडे ऐश्वर्याला आता कळतं की ही सगळी बाहेर आलेली आहे आणि आता वाढदिवस सेलिब्रेशन करतात आणि आपण खिडकीत जाऊया असं दोघींचं परत बोलणं चालू आहे. तर इकडे आता सारंग वगैरे सगळी बोलतात. आणि 2 केक का आहेत, तर आईंना रव्याचा केक आवडतो म्हणून मी रव्याचा केक केला असं म्हणून ते सांगतात. तर आता ही दोघं खिडकीत आली आहेत बरं का. आणि आता खिडकी उघडत नाही ऐश्वर्याच्याकडून. मग आजीला ऐश्वर्या म्हणते की तुम्ही तरी काहीतरी मदत करा ना मला असं म्हणून विचारत असते. तर आजी नुसता हात लावते पाठीला, त्याच्यापेक्षा नकोच म्हणते, कारण गुदगुल्या होत असतात ऐश्वर्याला, त्यामुळे ऐश्वर्या नको म्हणते. जानकी जेव्हा सांगते की आईंना रव्याचा केक आवडतो म्हणून मी हा केक घरी बनवला आहे, तेव्हा आईंच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. त्या खरंच खूप खुश झाल्यात बरं का या सगळ्यांवर. आणि आता लवकरात लवकर केक कापून घेऊया असं म्हणून सगळे म्हणतात. कारण मग तेवढ्या तिथे आईला आठवतं की आईंना आठवतं की ऐश्वर्या कुठे आहे आणि आजी कुठे आहे. तर ऐश्वर्याला बरं वाटत नाही आहे, त्यामुळे त्या गोळी घेऊन झोपल्यात असं सारंग सांगतो. आणि त्यामुळे ऐश्वर्याला त्या उठवायला जात नाहीत. आणि आजीला जागरण सहन होत नाही, त्यामुळे ती झोपली असेल, त्यामुळे तिला उठवायला नको असं म्हणून ते सगळेजण म्हणतात. ह्यांना काय माहिती आजीचं तिकडे काय चालू आहे ते. आजीनं ऑलरेडी तोंडाला इथे माती लावून घेतली त्या ऐश्वर्याच्या बरोबर. आजीला सुद्धा कळलं पाहिजे ना प्रेक्षकांनो. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. काही केल्या इथे यांना दोघींना खिडकी अजिबात उघडत नाही आहे, तरी पण ऐश्वर्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि हळू आता ऐश्वर्याला ती खिडकी उघडताना आली आहे. आणि आता खिडकी उघडल्यानंतर आत कसं जायचं, तर आता इथे डास पण चावायला लागले तिला, कारण मातीची खास पण सुटायला लागले, लगेच स्किन सेन्सिटिव्ह आहे वाटतं ना, त्यामुळे आता दोघींचं इथे परत चिडचिड सुरू आहे की आता काय आत कसं जायचं. आणि तोपर्यंत इकडे आतमध्ये बघतायत तर आता सगळीजण हॉलमध्ये जमलेत. आणि आजी पण इकडे खुश होती, कारण सगळं हॉलमध्ये जे काही डेकोरेशन केलं आहे सगळे उभे आहेत ते बघून आजीला मात्र इथे आनंद झाला आहे बरं का. आणि आता त्या दोघी नाही आहेत म्हटल्यावर कुठे गेल्यात चौकशी केल्यानंतर आता त्या दोघी पण नाही आहेत, त्यामुळं ह्यांचा वाढदिवस चालू होतो, सेलिब्रेशन, मेणबत्त्या लावल्या जातात. आणि मग मेणबत्त्या इथे फुंकून केक कापला जातो. आणि मग त्याच्यानंतर इथे प्रेक्षकांनो तुम्हाला माहिती आहे का, तो जो चकमकीचा भरलेला फुगा आहे ना तो पण इथे फोडला जातो. आईंनी मेणबत्त्या फुंकल्यानंतर इकडे हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू असं म्हणतात. तो फुगा फोडल्यानंतर आई खुश होतात. असा सगळा छान प्रकारे जो काही रात्रीचा त्यांचा प्लॅन होता सेलिब्रेशनचा तो इथे छान सक्सेसफुली वर्क झाला आहे. ऐश्वर्याची माती झालेली आहे, त्यामुळे ऐश्वर्या काही करू शकत नाही आहे इथे. त्यानंतर केक भरवला जातो सगळ्यांना. आणि हे जे काही सगळं चाललं आहे ते आजी आणि ऐश्वर्या इकडनं दोघी दारातनं बघतायत बरं का. आजी तर खुश झाले. आणि आता इकडे आता जानकीला केक भरवला जातो आहे. ओवी सांगते की ही सगळी आयडिया जी काही आहे ती आईची, आईनं असं छान करायला सांगितलं, त्यामुळे असा वाढदिवस आम्ही सेलिब्रेशन केला आहे. आणि आता तेवढ्यात इकडे प्रेक्षकांनो ऐश्वर्याचे डोळे मात्र मोठे व्हायची वेळ आली आहे बरं का. काय बरं सांगा, तुम्हाला काय वाटत असेल की ऐश्वर्या एवढे शॉक होऊन का बघते, तर तिकडे जानकी आणि सुमित्राई एकमेकींशी गोड बोलतायत. आणि ते बघून आजी इकडे ऐश्वर्याला टॉन्ट मारायची संधी सोडत नाहीयेत. ती जानकी बघ तिकडे काय करते आणि तू बघ इकडे काय करतेस, माती भरत बसलीस असं म्हणून इकडे त्या चिडवत असतायत तिला. आणि तेवढ्यात इथे जानकी म्हणते की आज माझ्या आईचा 60वा वाढदिवस आहे. म्हणजे इकडे सासू सुनेचं जे काही नातं आहे ते गळून पडलंय बरं का. आज माझ्या आईचा 60वा वाढदिवस आहे आणि माझ्या आईला जे काही सुख समृद्धी आयुष्य सगळं लाभू दे, माझ्या वाटणीचं आयुष्यसुद्धा तुम्हाला लाभू दे.
आणि माझ्याकडून तुमचं मन कधीच दुखावलं जाणार नाही याची मी पूर्णपणे काळजी घेईन. माझ्या वाटणीचं जे काही सुख आहे, आयुष्य आहे, ते सुद्धा तुम्हाला लागू दे एवढीच मी बाप्पाकडे प्रार्थना करते. असं म्हणून इकडे आईला मिठी मारते जानकी. आणि आता त्या दोघींची ही घट्ट मिठी बघून ऐश्वर्याचा मात्र इकडे तिळपापड होतोय. कारण ऐश्वर्याने जेवढं काही प्लॅनिंग केलेलं आहे तेवढं सगळं इथे फ्लॉप झालेलं आहे बरं का. तिचंच इकडे सेलिब्रेशन जे काही फ्लॉप करायचा प्लॅन होता ती स्वतःच इकडे फ्लॉप झाली आहे. तिच्या अंगावर इकडे माती वगैरे पडली आहे, त्यामुळे आता तिला चांगली शिक्षा मिळाली. तर इकडे ह्या दोघींचं जे काही आहे ते गुळपीट जमलेलं आहे बरं का. आणि आता डोळ्यात कुणाच्याही पाणी नको असं म्हणून आई आणि जानकी एकमेकींना मिठी मारतात. आणि ती मारलेली मिठी बघून ऐश्वर्याला अजूनच राग येतो. तर उद्याच्या भागामध्ये ऋषिकेश इथे पार्वती आईचं श्राद्ध करायला बसलाय आणि ऐश्वर्याने काहीतरी प्लॅनिंग केलंय आणि इकडे आईंना पण तिथे आणलंय. आता ऋषिकेशची नेमकी कुठली मीटिंग चालू आहे ते मला या ठिकाणी बघायचंच आहे असं म्हणून आई हट्टाला पेटलायत. तर जानकी त्यांना अडवायला जायचा प्रयत्न करते पण त्या इथे थांबत नाहीयेत. उद्या नेमकं काय होणार ते जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.